नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज। पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या वाळू माफियावर गुन्हा दाखल। मी वाळूवाला आहे असे म्हणत पत्रकारांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 2 वाळू माफियाविरुद्ध स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना 4 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। पत्रकार नेताजी जाधव हे अहिल्यादेवी होळकर चौक ते गरुड चौकाकडे जात असताना डी मार्ट जवळ रस्त्याच्या कडेला स्कूटीवर थांबलेले 2 इसम अचानक त्यांच्या न्यूज चॅनलच्या वाहनासमोर आले। दरम्यान अपघाताची कोणतीही घटना घडली नसतानाही संबंधित दोघांनी "तू पत्रकार आहेस की वे, तुला गाडी चालवायला कळत नाही का?" असे म्हणत अत्यंत खालच्या पातळीवर अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणाबाबत 5 एप्रिल रोजी पत्रकार नेताजी जाधव यांनी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 234/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 296, 352, 351(2), 351(3), 3(5) व मोटार वाहन कायदा 1998 मधील कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर हे करीत असून दिनांक 8 एप्रिल रोजी आरोपींना अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांच्या समोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले। या प्रकार नंतर लातूर जिल्ह्यातील सुमारे 50 पत्रकारांचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांना भेटले। पोलीस निरीक्षक सोमय्या मुंडे, उपविभागीय अधिकारी रणजित सावंत, पोलीस निरीक्षक संजीवन बिरकले, सुधाकर बावकर, दिलीप सागर, संतोष पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई करत आरोपींना शोध घेऊन गुन्हा दाखल केल्याचे पत्रकारांच्या शिष्टमंडळातील सीतम सोनवणे, लहू शिंदे, निशांत भद्रेश्वर, नितीन बनसोडे, विष्णू आष्टीकर, लिंबराज पनाळकर, खंडेराव देडे, हरिश्चंद्र जाधव, हारून सय्यद, सालार शेख, संदीप भोसले, सुनील कांबळे, अमोल गायाळ, संतोष सोनवणे, आनंद दनके, अजय गोडके, हारून मोमीन, के.वाय. पटवेकर, संजय गुच्चे, प्रकाश कंकाळ, धनराज वाघमारे, विशाल सूर्यवंशी, विकी पवार, अहिल्या कसपटे, दिनेश गिरी, श्रीकांत चलवाळ आदी पत्रकारांची आभार मानले आहेत। लोकाधिकार न्यूज, लातूर।